धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 33 धावा, 33 रन्स ऑन द बोर्ड. आता मात्र 6 धावांची आवश्यकता आहे, जिकडे 10 बॉल्स येणं अजूनही बाकी आहे. नवीन फलंदाज जीत आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस चांगला फटका मी म्हणेन, स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. मात्र जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. डोळ्याची पापणी लवते ना लवते एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच 35 धावा, 35 रन्स ऑन द बोर्ड. येणारे 9 बॉल्स आणि 9 बॉल्स मध्ये मात्र 4 धावांची आवश्यकता आहे, जिकडे जीत आणि हार्दिक खूप चांगल्या पद्धतीची फलंदाजी करतायत. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा नितीन आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न जिकडे फलंदाजाने दाखवली आणि गोलंदाजाने वाकवली. यष्ट्यांच्या कानाखाली आवाज, लाकूड तोड गोलंदाजी, फलंदाज बाद. व्यासपीठावर मुनाबाई मेमन यांचं आगमन झालंय. त्यांचं आम्ही शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करतोय. वेलकम सर. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. जिकडे 9 बॉल्स मध्ये 4 धावांची आवश्यकता होती, तिकडे स्विच हिट करण्याचा प्रयत्न जीत कडून झाला आणि तो का झाला हा देखील विचार करण्यासारखा प्रश्न आहे. जिकडे सिंगल डबल्सवर भर दिला असता तर मॅच एका हाती जिंकली असती. मात्र हरकत नाहीये. नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवर आलाय. नाव त्याचं नयन आहे. भरपूर वर्षांचा एक्सपिरियन्स, भरपूर वर्षांचा अनुभव आहे आणि तो अनुभव तुम्हाला आता मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल. जिकडे श्री जागमाता रावळे संघाला मात्र 4 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर जिकडे नितीन, ज्यांना एक षटकार खाला होता, मात्र कमबॅक कसं करावं हे मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलं. जीत सारखा एक मोठा विकेट बाद केला. येणारा 5वा बॉल आहे. पुन्हा एकदा नितीन सज्ज झालाय. आता फलंदाजी मार्कवर डावखुरा फलंदाज नयन आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस फुल टॉस होता, मात्र दिशा देण्याचं काम लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडंसं फंबलिंग झालं तर खरं, मात्र हरकत नाहीये. धावसंख्येत मात्र एका धावेने भर पडेल. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलाय ती म्हणजे 36 धावा, 36 रन्स ऑन द बोर्ड. येणारा शेवटचा बॉल, तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. आता तुम्हाला धावा पाहिजेत मात्र 3. जिकडे हार्दिक आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. या पठ्ठ्याच्या बॅटमधून आपल्याला एक चांगला षटकार पाहायला मिळाला आहे. मॅच फिनिश करण्याची एक मोठी जबाबदारी हार्दिक आणि नयनच्या खांद्यावर. जिकडे रावळे संघ या मॅच मध्ये खूप पुढे गेलाय. येणारा शेवटचा बॉल. यावेळेस फटका तर खेळलाय. मुक्काम पोस्ट, तालुका, जिल्हा विचारून घे या जगात. आणि जो आम्हाला नडतो ना त्याला पाठवतो डायरेक्ट ढगात. हा ढगात मारलाय षटकार आणि या षटकारानं सामना खल्लास. हॅलो, माईक चेक. या शेवटच्या षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. दिलीप घरत, साहिल तुमच्यासाठी पारितोषिक आहे. दिलीप घरत यांच्याकडून 100 रुपयांचं. आज जबरदस्त बॅटिंग, जिकडे 2 षटकार हार्दिकच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले आणि हा सामना जागमाता रावळे संघाने एका हाती जिंकलाय. अभिनंदन जागमाता रावळे संघ आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि अभिनव सीसी हरणवाडी, हार्ड लक गाईज. तुमचं देखील कौतुक असेल, आपण आला या स्पर्धेची शोभा वाढवली. थँक्यू सो मच. कोण आहे? हॅलो, माईक चेक. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्या पठ्ठ्यानं 10 चेंडून मागे 20 धावा ठोकल्या आणि गोलंदाजी करत असताना एक षटकामध्ये मात्र 6 धावा खर्च केल्या, वन अँड ओनली निहिल किणी. आणि मी निहिल किणीला विनंती करेल की प्लीज आपण या व्यासपीठावर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्या.